नमस्कार. आज आपण UPSC प्रिलिम्समध्ये विद्यार्थ्यांचा सर्वात अधिक वेळ खाणारा पण त्या मानाने तितका आउटपुट न देणारा असा टॉपिक डिस्कस करणार आहोत. करंट अफेअर्स. म्हणजे विद्यार्थी प्रिलिम्सच्या झोनमध्ये गेल्यानंतर प्रिलिम्सच्या त्या पिरियडमध्ये खूप जास्त प्रमाणात करंट अफेअर करताना दिसतात. पण ज्यावेळेला प्रश्नपत्रिका समोर येते त्यावेळेला आपण केलेलं करंट अफेअर आणि UPSCने विचारलेले करंट अफेअरचे प्रश्न याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिसमॅच दिसतो. मग अशा वेळेला दोन एक्स्ट्रीम रिॲक्शन दिसतात विद्यार्थ्यांच्यामध्ये. एक असते ती म्हणजे करंट अफेअर करण्याची गरजच नाही आहे, जर आपण प्रिलिममध्ये ते प्रश्न टॅकलच करू शकत नाही, UPSC जे विचारते त्याचा आणि आपल्या सोर्सेसचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे करंट अफेअर नाही केलं तरी चालेल. ही पहिली एक्स्ट्रीम रिॲक्शन. दुसरी एक्स्ट्रीम रिॲक्शन अशी असते ती म्हणजे आणखी एक्स्ट्रा सोर्सेस वाचणे. म्हणजे समजा मी 2-3 करंट अफेअरचे सोर्सेस वाचतोय तर आणखी करंट अफेअरचे सोर्सेस ॲड करा, जेणेकरून काय होईल की आपण त्या UPSCने विचारलेल्या प्रश्नांपर्यंत पोहोचू शकू. तर ह्या दोन्ही एक्स्ट्रीम रिॲक्शन टाळून एक्झाम ओरिएंटेड अप्रोच काय असेल, स्ट्रॅटेजिकली साऊंड अप्रोच काय असेल, जो मला अल्टिमेटली परीक्षेला फायदेशीर ठरेल, याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. सो आपण असं म्हणू की त्याचे दोन कंपार्टमेंटमध्ये विचार करूया की एक तर न्यूजपेपरची युटिलिटी आहे का आणि तो कशा प्रकारे युटिलाइज करायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे करंट अफेअरचे जे मॅगझिन्स असतात ते फॉलो करायला पाहिजेत की PT 365 फॉलो करायला पाहिजे. तर JPT 365 स्पेसिफिकली त्या वर्षीच्या प्रिलिमसाठी बनवलेले जातात, ते वाचायला पाहिजे की मंथली मॅगझिनच्या आतापासूनच येत आहेत ते फॉलो करायला पाहिजेत, या ओरिएंटेड आपण विचार करूया. तर पहिला आस्पेक्ट न्यूजपेपरचा. जर तुम्ही मला प्लेनली विचारलं की न्यूजपेपर रीड करायला पाहिजे का, तर मी म्हणेन येस, न्यूजपेपरचा आणि प्रिलिमचा खूप महत्त्वाचा संबंध आहे, किंवा ओव्हरऑल UPSCच्या प्रिपरेशनमध्ये न्यूजपेपर इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. प्रिलिमसाठी काय महत्त्वाचं आहे स्पेसिफिकली न्यूजपेपरमध्ये, तर लक्षात घ्या, प्रिलिम्समध्ये मला राईट ऑप्शनपर्यंत जायचं नसतं. म्हणजे बऱ्याचदा ही गल्लत होते प्रिलिममध्ये, आपली हीच चूक होते की आपण बरोबर आणि करेक्ट आन्सर शोधण्याचा, करेक्ट ऑप्शन शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रिलिम ही इलिमिनेट करण्याची, जे बरोबर नाहीत असे ऑप्शन बाजूला करण्याची परीक्षा आहे. अशा वेळेला इलिमिनेशन, किंवा त्याला म्हणेन की लॉजिकल इलिमिनेशन, हे लॉजिकल इलिमिनेशन मधला जो लॉजिक शब्द आहे, ते लॉजिक कसं स्ट्रेंथन होतं, तर ज्या वेळेला तुम्ही रेग्युलरली न्यूजपेपर रीड करता. सो लॉजिकल गेसवर्कसाठी निश्चितपणे न्यूजपेपर इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सपोज UPSCने विचारले, दिस इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च बाय WHO अँड वर्ल्ड बँक क्युम्युलेटिव्हली. वॉटर क्रेडिटचा एक प्रश्न विचारला होता त्यांनी PYQ मध्ये. त्याच्यात त्यांनी दिलं होतं की WHOचा आणि वर्ल्ड बँकचा इनिशिएटिव्ह आहे. सी, इफ यू आर रीडिंग न्यूजपेपर, तुम्हाला माहिती आहे की वर्ल्ड बँकचे, WHO इनिशिएटिव्ह मी सतत वाचत आहे. मला ॲज अ वेल अवेअर सिरियस ॲस्पिरंट मला हे कल्पना आहे की जर माझ्या वाचनात हे आलेलं नाही आहे तर याचा अर्थ हे ऑप्शन चुकीचं असण्याचे चान्सेस आहेत. हे जे करेज येतं ना, किंवा जो कॉन्फिडन्स येतो, तो डेली न्यूजपेपर रीड केल्याने, न्यूजपेपरमधून गो थ्रू केल्याने निश्चितपणे येतो. दुसरं फायदा न्यूजपेपरचा असा आहे की न्यूजपेपरमधल्या गोष्टी रिपीट होतात. सतत रिपीट झाल्यामुळे त्याला मंथली मॅगझिनसाठी पर्पजफुली असं खूप जास्त पाठांतर करावं लागत नाही, ते ऑर्गॅनिकली लक्षात राहतं. त्याच्यानंतर मी हे सतत प्रिलिमच्या बॅचेसमध्येच सांगतो, ते म्हणजे UPSCचे प्रिलिमचे क्वेश्चन, जे आपल्याला असं वाटतं की आपण फॅक्टच्या मागं पळतो प्रिलिममध्ये, पण UPSCचे प्रिलिमचे क्वेश्चन हे एडिटोरियल किंवा ओपिनियनचे जे आर्टिकल्स असतात त्याच्यातून इन्स्पायर होताना दिसतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर लक्षात घ्या, एक्झामिनरची मेंटॅलिटी काय असणार आहे, एक्झामिनर काय जास्त इंटरेस्टने वाचणार आहे, ते फॅक्च्युअल न्यूज जास्त इंटरेस्टने वाचेल त्याच्या आत्ताच्या लेवलला, की ते एडिटोरियल जास्त चांगले वाचेल, ते एडिटोरियलच्या लेवलला त्यांच्या सतत ते वाचत असतात, आणि जे फोकसमध्ये इश्यूज असतात त्याच्यातून ते मग त्या एडिटोरियलमधून प्रश्न इन्स्पायर करतात. म्हणजे ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर 2024च्या प्रिलिममध्ये त्यांनी कोणत्या कंट्रीजमध्ये फर्टिलिटी रेट डिक्लाइन झाला असं विचारलं होतं. इटली आणि आणखी 1-2 कंट्रीज होत्या. तर इटली असेल किंवा बाकीच्या कंट्रीज असतील, याच्या कंटेक्स्टमध्ये जपानचं एक होतं. तर ते सतत न्यूजमध्ये येते, आर्टिकल्समध्ये येते. पॉप्युलेशन कंट्रोलपेक्षा आता पॉप्युलेशन मॅनेजमेंटवरती कसा फोकस करायला पाहिजे, डिक्लाइनिंग फर्टिलिटी हा आता इमिनेंट कसा कन्सर्न आहे, याच्यावरती सतत आर्टिकल येत होते. असे बरेच क्वेश्चन दाखवून देता येतील की जे एडिटोरियलमध्ये इन्स्पायर झालेले आहेत. म्हणजे तुमच्या लेवलला एक ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे, ती म्हणजे काय, की एखादा प्रिलिमचा प्रश्न बघितला
तर जे सर्च करून बघितलं पाहिजे. समजा यावर्षीचा एक प्रश्न होता 100 मिलियन फार्मर्स इनिशिएटिव्ह. 100 मिलियन फार्मर्स सर्च केलं इंडियन एक्सप्रेस, 100 मिलियन फार्मर्स सर्च केलं हिंदू, 100 मिलियन फार्मर्स किंवा जे आपण सोर्सेस फॉलो करतो त्या कंटेक्समध्ये कुठे येऊन गेला होता का, किंवा हा इनिशिएटिव्ह बेसिकली कुठे चर्चेत होता आणि विचारण्यात आलं, हे बघून ॲटलिस्ट थोडासा सोर्सच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा एक सोर्स प्रॉमिनंट दिसतो, तो म्हणजे न्यूजपेपरचे एडिटोरियल. तर ते नीट वाचले पाहिजे. दुसरं, ह्या एडिटोरियल आर्टिकलचा फायदा होतो तो कॉम्प्रिहेन्शनला. जीएस ही अल्टिमेटली कॉम्प्रिहेन्शन. जीएसचे, यूपीएससीचे प्रिलिमचे किंवा मेन्सचे पेपर असो, हे अल्टिमेटली क्वेश्चन कॉम्प्रिहेंड करण्याचाच पेपर आहे. आणि सीसॅटला तर कॉम्प्रिहेन्शन मेजर डॉमिनंट रोल प्ले करतो. म्हणजे 60 मार्क्स माझे कॉम्प्रिहेन्शनमधून आलेल्या प्रश्नांवरचे असतात. ते कॉम्प्रिहेन्शन चांगलं करायचं असेल तरी न्यूजपेपर युटिलिटीज आहे. मी असं म्हणेन की लीड एडिटोरियल जे असतात न्यूजपेपरचे, ते खूप वेगात वाचण्याचा सराव केला पाहिजे, की कॉम्प्रिहेन्शनसाठी मी फास्ट वाचण्याचा आतापासूनच सराव करतोय. आणि मोस्ट ऑफ द यूपीएससीचे जे पॅसेजेस असतात कॉम्प्रिहेन्शनसाठी सिलेक्ट केलेले, ते सुद्धा त्या न्यूजपेपरमधून सोर्स केलेले असतात. ते पण तुम्ही पाहू शकता. म्हणजे काही इन्व्हायरमेंट रिलेटेड आर्टिकल आहेत, ॲग्रिकल्चर रिलेटेड आर्टिकल आहेत, ते लिडिंग न्यूजपेपर्समधून आर्टिकल्समधून घेतलेले असतात. त्याच्या उत्तरापर्यंत जाण्याचा साठी सुद्धा त्या न्यूजपेपर आर्टिकलचा खूप फायदा होतो. म्हणजे माझ्या पर्सनल कंटेक्स्टमध्ये त्या यूपीएससीच्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये माझा खूप चांगला हे होता, पर्सेंटेज होता बरोबर येण्याचा, एखादा चुकायचा. तर त्याचं एक रिझन होतं, ते म्हणजे न्यूजपेपरचं आकलन किंवा न्यूजपेपरमधून आलेले इन्साइट्स अशा पॅसेजेसला यूपीएससीच्या डील करायला नक्की मदत करतात. सो कॉम्प्रिहेन्शनमध्ये मदत करतंय मला, ते रिपीट असल्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जातंय. आणि त्याच्यासोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आपण रिसेंटली टॉपर स्टॉक्स ठेवलं होतं बघा सुशांत कुलकर्णी सरांचं, जे आपल्या मैत्रिणीच्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आहे. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता. यूपीएससी हॅज शिफ्टेड इट्स फोकस फ्रॉम करंट अफेअर्स टू करंट अवेअरनेस. यूपीएससी आता करंट अफेअर्सकडून करंट अवेअरनेसकडे जाते. म्हणजे काय, तुम्हाला समकालीन महत्त्वाचे मुद्दे माहीत असायला पाहिजे, समकालीन महत्त्वाचे डिस्कोर्स माहीत असायला पाहिजे, समकालीन भारताच्या कंटेक्स्टमध्ये, कंटेम्पररी पिरियडमध्ये, इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये, वर्ल्डच्या कंटेक्स्टमध्ये प्रायोरिटीचे एरिया कळले पाहिजेत. हे कधी समजतं, ज्यावेळेला तुम्ही रेग्युलर न्यूजपेपर वाचता आणि त्यातून जो इन्साईट येतो, हा की वॉटर क्रायसिस, वॉटर इज इम्पॉर्टंट थिंग, मग त्याच्या अराउंडचं अवेअरनेस जे आहे किंवा याच्यातून क्वेश्चन इन्स्पायर होऊ शकतो, हे कधी कळतं, ज्यावेळेला तुम्ही सतत रिपीटेड न्यूजपेपर वाचता. म्हणजे 2024मध्ये 2 क्वेश्चन फर्टिलिटी रेट रिलेटेड होते. एक डायरेक्टली त्यांनी टोटल फर्टिलिटी रेटची कन्सेप्ट विचारली होती, TFR म्हणजे काय, आणि दुसरा जो क्वेश्चन होता तो क्वेश्चन डायरेक्टली मगाशी मी म्हटल्याप्रमाणे डिक्लाइनिंग बर्थ रेट असलेल्या कंट्रीज कोणत्या. तर हे 2 प्रश्न फर्टिलिटी रिलेटेड, पॉप्युलेशन रिलेटेड येत आहेत, कारण समकालीन दृष्ट्या कंटेम्पररी पिरियडमध्ये इट इज अ इम्पॉर्टंट थीम, इम्पॉर्टंट डिस्कोर्स, त्याच्या अराउंड सतत लोक बोलत आहेत. त्याच्यामुळे त्याच्याविषयीचा माझा अवेअरनेस किती आहे हे यूपीएससी नक्की चेक करताना दिसते. त्यामुळे न्यूजपेपर तर निश्चितपणे स्कॅन केला पाहिजे, वाचला पाहिजे. इव्हन विद्यार्थी काय करतात, प्रिलिम जशी जवळ येईल तसं न्यूजपेपर बाजूला करून ठेवतात. मी म्हणेन त्या एप्रिल आणि मेच्या झोनमधून बरेच मेन्सला प्रश्न विचारलेले दिसतात यूपीएससी. त्यामुळे त्या एप्रिल आणि मेमध्ये पण लवकर स्कॅन करून बाजूला ठेवला तरी न्यूजपेपर वाचायला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आता पुढचा प्रश्न, न्यूजपेपरमधून नोट्स काढल्या पाहिजेत. आता इथे खूप मेजॉरिटी ऑफ द विद्यार्थी चुकतात. काय चूक करतात ते म्हणजे प्रिलिम्स ओरिएंटेड खूप न्यूजपेपरच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करतात. हा प्राणी सापडला, हा पक्षी सापडला, हे नवीन इन्व्हायरमेंटल काहीतरी गोष्ट झालेली आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मायक्रो ज्या फॅक्ट्स आहेत किंवा ज्या छोट्या छोट्या अशा फॅक्ट्स आहेत, त्या शेवटी अल्टिमेटली, आता आपण म्हटलं 25 मेला माझी पूर्व परीक्षा आहे, तेव्हा लक्षात राहणार आहेत का याचा विचार करा. मी म्हणेन अल्टिमेटली न्यूजपेपर मेन्स ओरिएंटेड रीड केला पाहिजे. आणि असं रीड करत असताना मग तुम्ही म्हणाल की मग प्रिलिमसाठी काय न्यूजपेपरचं एक महत्त्व, तर ज्या वेळेला तुम्ही मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने न्यूजपेपर वाचता आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने त्यातून गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करता, त्यावेळेला अल्टिमेटली त्या गोष्टी रिपीट झाल्यामुळे प्रिलिमला जे इलिमिनेशन करायचं आहे आपल्याला न्यूजपेपरच्या नॉलेजच्या बेसिसवरती, ते होणारच आहे. लॉजिकली ते तुमच्यामध्ये येणारच आहे. त्यासाठी पर्पजफुली अशा खूप मायक्रो नोट्स काढण्याची गरज नाही. त्या काढत बसलो तर ते बर्डनसम होतं, कारण आपण नंतरचा कंपोनंट जो बघणार आहोत मॅगझिन किंवा PT365चा, ते आपल्याला एक आणखी ॲडिशनल सोर्स म्हणून करायचंच आहे. तर त्याच्यामध्ये ऑर्गनाईज काही नोट्स येणारच आहेत, ज्या तुम्ही मायक्रो काढण्याचा प्रयत्न करताय. मग न्यूजपेपरमधून नोट्स मेन्स पर्स्पेक्टिव्हने काढा, त्याच्यात सुद्धा
व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग कंटेंट न्यूजपेपरमधून शोधण्याचा प्रयत्न करा. कीवर्ड्स असतील, एक्झाम्पल्स असतील, केस स्टडी आहेत, किंवा आपण म्हणू एस स्पेसिफिक काही कंटेंट आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी मेन्स पर्स्पेक्टिव्हनी न्यूजपेपरमधून बाजूला करा. प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनी काय, जस्ट ते वाचलं पाहिजे. वाचत राहिलं तर अल्टिमेटली गोष्टी लॉजिकल गेसवर्कच्या किंवा एलिमिनेशनसाठी मदत करतील. त्यामुळे खूप ते बर्डनसम तुमचं करंट अफेअर करू नका. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात घेतलात तर तुमच्या करंट अफेअरचं बर्डन अल्टिमेटली खूप कमी होईल. खूप मायक्रो फॅक्ट्समध्ये तुम्ही जाणार नाही आणि तुमच्या ज्या न्यूजपेपरच्या नोट्स आहेत त्या पण खूप बल्की होणार नाहीत. 1-2 दिवसाच्या मी आता न्यूजपेपरच्या नोट्स कशा असायला पाहिजेत मेन्स पर्स्पेक्टिव्हमध्ये त्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार, म्हणजे तुम्हाला आयडिया पडेल की मेन्स पर्स्पेक्टिव्हनी कशा नोट्स असायला पाहिजे. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की ठीक आहे, आज नोव्हेंबरमध्ये मला कळलंय की न्यूजपेपर प्रिलिमच्या ओरिएंटेड वाचला पाहिजे किंवा त्याची युटिलिटी आहे. पण मग तुम्ही म्हणता की जून ते मे असं 12 महिन्याचं साधारणतः करंट अफेअर करायला पाहिजे. तर मग मी आत्तापर्यंत न्यूजपेपर रीड केला नाही, फॉलो केलं नाही तर काय? तर मी सांगेन आत्तापासून सुरू करा. न्यूजपेपरचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे बेसिकली अल्टिमेटली आपल्याला काय करायचं आहे, अवेअरनेस वाढवायचा आहे ना. तुम्ही 4-5 महिने न्यूजपेपर रेग्युलरली फॉलो केलात तरी तो अवेअरनेस येणारच आहे, बरोबर. आणि मी जसं म्हटलं की न्यूजपेपरमध्ये त्या गोष्टी परत परत रिपीट होतात, त्यामुळे आधीच्या काही गोष्टींचा पुन्हा एकदा उल्लेख किंवा पुन्हा एकदा तो डिस्कोर्स येणारच आहे. सो आधीच्या न्यूजपेपरचं बर्डन नाही घेतलं पाहिजे. काही लोक एकदम ॲम्बिशियस टार्गेट ठेवतात, एक पेपर आधीचा पण कव्हर करू. तर तसं काही प्रॅक्टिकल नाही आहे बघा. आजच्या दिवसाचा आजचा पेपर तुम्ही कंप्लीट केला नाही तर तो त्या दिवशीचा पेपर संपतो. तो 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 तुमच्यासाठी नाही, असा एक गणित असतं. त्याच्यामुळे काय करायला पाहिजे, जर नाही वाचलाय आतापर्यंतचा पेपर आत्तापासून रेग्युलरली वाचा. याचा निश्चित तुमचा GS आणि CSATला फायदा होईल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा की मंथली किंवा 3PT 365 यापैकी कशाची निवड करायला पाहिजे. तर एक माझं साधं गणित किंवा सूत्र लक्षात घ्या. प्रिलिमच्या तुमच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये डू नॉट कीप ऑर डू नॉट हॅव युअर सोर्सेस फॉर प्रिलिम एक्सक्लुझिव्ह. म्हणजे काय की असा काहीतरी सोर्स घेऊ नका की जो फक्त प्रिलिम स्पेसिफिक असेल. म्हणजे काही सोर्सेस एकदम 1-2 सोडले तर प्रिलिम स्पेसिफिक असू शकतात, बट अल्टिमेटली प्रिलिम आणि मेन्स दोन्हीला कॅटर करणारे तुमचे सोर्सेस असायला पाहिजेत. म्हणजे मी मॉडर्न इंडियासाठी प्रिलिमसाठी वेगळं पुस्तक वाचतोय, मी मॉडर्न इंडियासाठी मेन्ससाठी वेगळं पुस्तक वाचतोय, असं व्हायला नको. एकच तुमचा सोर्स दोन्ही गोष्टींना कॅटर करणारा असेल तर त्याच्या रिव्हिजन वाढवून दोन्ही लेवलला त्याची युटिलिटी वाढवता येते. सो PT 365 किंवा मेन्सचे मंथली मॅगझिन यापैकी काय निवडलं पाहिजे ते मी म्हणेन बेस्ट. अल्टिमेटली आपल्याला मेन्स टॅकल करायचे, मेन्स क्लिअर करायचे, त्याच्या दृष्टीने त्या एका पॅरामीटरच्या बेसिसवरती की एक्सक्लुझिव्ह नसायला पाहिजे, त्या पॅरामीटरवरती मी सांगेन की मंथली मॅगझिनला प्रेफर करा. आता ते कसं करायचं ते आपण बघूया की मंथली मॅगझिनमध्ये काय करायचं. बट मंथली मॅगझिन फॉलो करताना म्हणजे तुम्ही असं म्हणाल की कोणतं फॉलो करायला पाहिजे, तर बरेच मंथली मॅगझिन आहेत बघा. फोकस आहे, रावएसचं, विजनचं मंथली मॅगझिन आहे, राजराम, इनसाइट, ऑलमोस्ट सगळ्या इन्स्टिट्यूटचं मंथली मॅगझिन आहे. पुन्हा एकदा जस्ट हे तुमच्या लेवलला डिफर करू शकतं कोणतं घ्यायचं. मी सजेस्ट करेन की ह्या सगळ्या बेसिस सगळ्या याच्यामध्ये बघा राऊचं मंथली मॅगझिन पण चांगलं आहे की त्याच्यामध्ये खूप गोष्टी समजून सांगण्यावरती भर आहे, पण कन्साइजनेस नाही आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला मेन्सचा विचार करायचा आहे तेव्हा ते कन्साइजली झालं पाहिजे. तर त्या कन्साइजनेसच्या कंटेक्स्टमध्ये मी म्हणेन की विजनचं मंथली मॅगझिन थोडंसं मेन्स ओरिएंटेड चांगलं आहे. इनसाइटमध्ये, वाजीराममध्ये थोड्याशा प्रिलिमच्या अननेसेसरी फॅक्च्युअल गोष्टी जास्त दिल्या जातात, असं माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. सो आय विल रेकमेंड विजनचं मंथली मॅगझिन. आता मंथली मॅगझिनच्या कंटेक्स्टमध्ये स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे बघा. मंथली मॅगझिन मी रेफर करण्यासाठी आणखी एक कारण आहे, PT 365 ज्या वेळेला येतात त्यावेळेला प्रिलिम खूप जवळ आलेली असते आणि त्या इंटरनलाइज करणं खूप अवघड जातं, म्हणजे तितक्या रिव्हिजन होत नाहीत. मंथली मॅगझिनच्या कंटेक्स्टमध्ये त्या आत्तापासून अवेलेबल आहेत. सप्टेंबरपर्यंतच्या मंथली मॅगझिन आपल्याला आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो तुम्ही आत्तापासूनच थोडं थोडं वाचून ते करू शकता आणि म्हणून ते इंटरनलाइज करणं, त्याच्या 4-5 रिव्हिजन करणं सोपं होतं. म्हणजे करंट अफेअरचा कोणताही तुमचा सोर्स असो, मंथली मॅगझिन असो किंवा दुसरा काही, त्याच्या 4 ते 5 रिव्हिजन होणं गरजेचं आहे, तरच त्याची प्रिलिममध्ये युटिलिटी येते. डायरेक्ट इनडायरेक्टली प्रश्न सॉल्व्ह करता येतो. सो 5 रिव्हिजनचं सूत्र पण डोक्यात ठेवा. पण त्याच्या आधी मी म्हणेन की 1-2 रिव्हिजन कशा व्हायला पाहिजेत, त्याला मी म्हणेन स्टेज ऑफ आयडेंटिफिकेशन ऑर मार्किंग. आता स्टेज ऑफ आयडेंटिफिकेशन किंवा मार्किंग काय आहे करंट अफेअरच्या मॅगझिनच्या रिडिंगच्या कंटेक्स्टमध्ये,
तर जस्ट आयडेंटिफाय करा रीड करताना की हे इथलं कोणतं महत्त्वाचं आहे, म्हणजे हे स्टेटमेंट प्रिलिमसाठी महत्त्वाचं आहे, यातला हा डेटा रिपोर्ट प्रिलिमसाठी महत्त्वाचा आहे, ही गोष्ट मेनसाठी महत्त्वाची आहे. मग त्यावेळेला मी सजेस्ट करेन 2 कलरचे पेन वापरा, 2 कलरचे हायलायटर वापरा आणि हायलाईट करतानाच आयडेंटिफाय करा की हा कलर माझ्या प्रिलिमला डिनोट करेल, हा कलर माझ्या मेन्सला डिनोट करेल. सो दिस विल बी स्टेज, फर्स्ट अँड सेकंड रीडिंग विल बी स्टेज ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ मार्किंग. कारण नंतरच्या माझ्या रीडिंग सोप्या होतील त्याच्यामुळे. प्रिलिम रिलेटेड जेव्हा खूपच प्रिलिम जवळ आलेली आहे आणि मला 1-2 रिव्हिजन पटकन करायचे आहेत करंट अफेअरच्या, तेव्हा मी फक्त ते प्रिलिमचं जे मार्किंग केलेलं आहे ते वाचून पुढे जाऊ शकतो. ओके, सो हे समजा झालं स्टेज ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ मार्किंग. त्याच्यानंतर मी म्हणेन सेकंड स्टेज ती असेल प्लेसमेंटची. प्लेसमेंट म्हणजे काय, समजा मी आता मंथली मॅगझिनमधलं मेन्स ओरिएंटेड कंटेंट हायलाईट करून ठेवले, पण मेन्सच्या माझ्या ऑर्गनाइज नोट्स असायला पाहिजेत. मंथली मॅगझिन तितक्या रिवाईज करायला मला वेळ नसेल मेन्स नंतर. सो मी म्हणेन ते कंटेंट तुम्ही ज्या मेन्सच्या GSच्या नोट्स बनवलेले आहेत, समजा SHGचा टॉपिक आहे आणि SHG रिलेटेड करंट अफेअर आलेले आहे किंवा दुसरा कोणताही टॉपिक आहे आणि त्याच्या रिलेटेड इश्यू आहे, तर माझ्या ज्या बेसिकच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये मी ते कंटेंट ॲड करू शकतो. सो हे मी म्हणेन प्लेसमेंट. आता काहींच्या कंटेक्स्टमध्ये मी म्हणेन की तेवढा वेळ मिळणार नाही ते प्लेसमेंट करायला, तर जस्ट आयडेंटिफाय करून ठेवलं आणि जस्ट प्रिलिम संपली तर एक पहिल्या आठवड्यातच ते प्लेसमेंट केलं तरी चालू शकतं, म्हणजे माझ्या बेसिकच्या नोट्समध्ये हे करंट अफेअरचं ॲडिशन. पण आत्ताच ह्या प्रोसेसमध्ये झालं तर दॅट विल बी व्हेरी बेनिफिशियल, म्हणजे ते तुम्ही खूप मोठ्या ॲडव्हान्टेजेस पोझिशनला असाल. सो पहिली आयडेंटिफिकेशनची स्पेस हे झाली, स्टेज झाली 2 रीडिंगमध्ये. तिसऱ्या रीडिंगला मी ते प्लेसमेंट करू शकतो आणि नंतर मग अल्टिमेटली जी तिसरी स्टेज असेल तुमच्या याची ती म्हणजे कंटिन्युअस रिव्हिजन. हे करताना प्रश्न कसा येऊ शकतो, एक्झामिनर आपल्याला कशा प्रकारे ह्या बाबतीमध्ये विचारू शकतो, याचा सतत रिव्हिजनमध्ये विचार असायला पाहिजे. रिव्हिजनसाठी मी असं सजेस्ट करेन की पहिल्या 2 रीडिंग मंथली मॅगझिन्सच्या या क्रोनॉलॉजिकली वाचा. मंथली जून, जुलै, ऑगस्ट असं तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर सेक्शन वाईज रिव्हिजन करा. म्हणजे इन्व्हायरमेंटचं करंट अफेअर जून ते डिसेंबर करून टाकलं, इकॉनॉमीचं करंट अफेअर, याच्यामुळे पुन्हा एकदा ते प्लेसमेंटला मदत होईल. ते बरोबर तुम्ही लोकेट करू शकता, त्याच्या कन्साइज नोट्स मेन्स ओरिएंटेड काढू शकता. लक्षात घ्या परत एकदा, मंथली मॅगझिनमध्ये प्रिलिममध्ये बघा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा वाचली तर त्याची युटिलिटी आहे. तुम्हाला तुमच्या सोर्समध्येच तुम्ही जर अंडरलाईन केलं, हायलाईट केलं आणि ते पुन्हा पुन्हा वाचलं तर प्रिलिमला जास्त बेनिफिशियल ठरतं. मेन्समध्ये ते ऑर्गनाइज नोट्स, कारण 3 तासामध्ये फास्ट प्रोसेसिंग करून मला लिहायचं असतं. सो मेन्समध्ये नोट्सची युटिलिटी जास्त आहे. प्रिलिममध्ये नोट्स बनवल्या तर ते कॉस्ट बेनिफिट त्याचा नोट्सचा कमी आहे. सो रिवाईज करताना पहिलं मी सांगेन की मंथ वाईज जा आणि नंतर मग सेक्शन वाईज जा. आता हे करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, ते म्हणजे बघा ते मंथली मॅगझिनमधलं कंटेंट आहे ना, शेवटी अल्टिमेटली दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तींनी ऑर्गनाईज केलेलं आहे, तर ते इंटरनलाइज करणं अवघड जातं. म्हणूनच बऱ्याचदा त्यातून आउटपुट मिळत नाही. मला मंथली मॅगझिनमधून प्रश्नच आले नाहीत असं ज्यावेळेला आपण म्हणतो, बघा काही इनडायरेक्टली प्रश्न असतात, काही लिंकेजेस असतात, पण ते का जुळत नाहीत, कारण माझं तितकं इंटरनलायझेशन त्या कंटेंटच्या बाबतीत झालेलं नसतं. मग हे करण्यासाठी, ते कंटेंट इंटरनलाइज होण्यासाठी ग्रुप डिस्कशन करंट अफेअरच्या कंटेक्स्टमध्ये ॲक्टिव्हिटी खूप जास्त महत्त्वाची ठरते. म्हणजे आता मैत्रीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आपण ते ग्रुप फॉर्मसुद्धा केलेले आहेत आणि त्यांना टास्क दिलेले आहे की डिसेंबरपर्यंत किती मंथली मॅगझिन तुमच्या लेवलला फॉलो व्हायला पाहिजे. तर मग आता समजा मी असा विचार केला की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2 महिने आहेत आणि माझ्याकडे साधारणतः 8 आणि 9 आठवडे आहेत. तर ह्या 8 आठवड्यामध्ये जर समजा तुम्ही 4 ते 5 मॅगझिन करंट अफेअरचे फॉलो केलेत, म्हणजे रोज 10-10 पेजेस जरी वाचले ना तरी ते 8 मॅगझिन कव्हर होऊ शकतात आणि ते तुमच्या लेवलला रिवाईज करून ठेवले. आणि असं लक्षात घ्या, आत्ताच्या स्टेजला फक्त ते आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे रॅदर दॅन तुमच्या लेवलला पाठांतर. पाठांतर आता लगेच होणार नाही, आयडेंटिफाय करून ठेवा. जी पहिली स्टेज मी म्हटलं की ते मार्किंग वगैरे प्रॉपर करून ठेवा, जेणेकरून नंतरच्या रिव्हिजन सोप्या होतील. रिव्हिजनचा प्रॉब्लेमच असा असतो की पहिल्या 1-2 रीडिंगच्या स्टेजला आपण प्रॉपरली रीड केलेलं नसतं, प्रॉपरली आयडेंटिफाय केलेलं नसतं. त्यामुळे ते करा. हे करताना ग्रुप डिस्कशन केलं तर ते लक्षात ठेवणं, इंटरनलाइज करणं निश्चितपणे सोपं जातं. या मध्ये प्रायोरिटाईज करताना, म्हणजे एकदा माझं मंथली क्रोनॉलॉजिकली वाचलं तर नंतर काही सेक्शन्सला प्रायोरिटाईज करायला पाहिजे ज्याच्यावरती UPSC जास्त प्रश्न विचारते. इन्व्हायरमेंट, इकॉनॉमी अँड IR, इंटरनॅशनल रिलेशन रिलेटेड, इकॉनॉमी आणि इन्व्हायरमेंट रिलेटेड. म्हणजे पहिली प्रायोरिटी काय असायला पाहिजे तर इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटचं करंट अफेअर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने खूप चांगलं ॲब्सोल्यूट कंट्रोलने झालेलं असायला पाहिजे. त्याचा नक्की फायदा होतो कारण प्रश्न जास्त आहेत. सो इन्व्हायरमेंटचं करंट अफेअर.
त्याच्यानंतर इकॉनॉमीचं करंट अफेअर, IRचं करंट अफेअर याला प्रायोरिटाईज द्या. आता तुम्ही म्हणाल सायन्स टेक, काही मुलांना प्रायोरिटाईज करतात, सायन्स टेक येतात. UPSCचे प्रश्न सायन्स टेकमध्ये अवेअरनेस आणि टेक्नॉलॉजी ओरिएंटेड असतात, ज्यांना स्पॉन्टेनियस थिंकिंग लागते, स्पॉन्टेनियस डिसिजन मेकिंग लागते. तर त्याच्यानंतर तुम्ही सायन्स टेक, पॉलिटी यांना प्रायोरिटाईज करू शकता. ते करायचं नाही असं नाही, पण माझ्याकडे टाईम क्रायसिस आहे किंवा मला जास्त रिव्हिजन कशाच्या करायला पाहिजे, म्हणजे बाकी टॉपिकच्या मी म्हटलं 5 रिव्हिजन, तर इन्व्हायरमेंटच्या 6-7 रिव्हिजन, असं थोडंसं एक अप्रोच ठेवता येतो. सो डेली न्यूजपेपर रिडिंग आणि मंथली मॅगझिनला आतापासून थोडं थोडं सुरू केलं तर नंतर त्याचं बर्डन कमी होईल. म्हणजे हा सेशन आत्ता घेण्याचाच पर्पज हा होता की करंट अफेअर्सचं बर्डन एकदाच नंतर खूप येतं, तर त्याला थोडंसं सेग्रिगेट करून आत्तापासूनच ते बर्डन कमी करायला सुरुवात केली तर त्याचा नक्की फायदा होईल. प्रिलिमला स्ट्रॅटेजिकली साऊंड होण्यासाठी आणखी तुमचे प्रिलिम स्पेसिफिक काही डाऊट असतील, तुम्हाला असं वाटत असेल की प्रिलिममध्ये हा माझ्यासाठी हर्डल असू शकतो पुढे जाऊन, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये किंवा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आपण त्याच्यावरती नक्की डिस्कस करूया. थँक्यू.